गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसं काय वातावरण सकाळचं? एकदम थंडी आहे सर. हां, या हिवाळ्यात गोधडीच्या बाहेर निघायला दम लागतो. तुम्ही आले म्हणजे तुमच्यात दम आहे. सकाळचे वाजलेले किती? 6:06. ओके, तर आपण आज चॅप्टर स्टार्ट करणार आहे, इंट्रोडक्शन टू मायक्रो बायोलॉजी. सॉरी, काय चालू करणार आहे? इंट्रोडक्शन टू मायक्रो बायोलॉजी. सो परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन याप्रमाणे सगळ्यात आधी चर्चा करणार आहोत आपण चॅप्टरच्या नावावर. कशावर? सो इंट्रो. इंट्रो म्हणजे काय माहिती तुम्हाला? बरोबर. काय? इंट्रो म्हणजे ओळख. इंट्रो म्हणजे ओळख. ओके, बेसिक माहिती तुमची. मी माझं इंट्रोडक्शन देतोय पहिल्या दिवशी. माझा क्लास आहे, माझं नाव असं आहे, माझं नाव तसं. तसंच मायक्रोबायोलॉजी याचं तुम्हाला इंट्रोडक्शन पाहिजे. इथपर्यंत गोष्ट कळली? इंट्रोडक्शनचा अर्थ कळला. आता कोणाचं इंट्रोडक्शन पाहिजे? मायक्रोबायोलॉजीचं चॅप्टरचं. पण कोणतं चॅप्टर? मायक्रोबायोलॉजी. ओके, कोणती बायोलॉजी? मायक्रोबायोलॉजी. बायोलॉजी काय माहिती? जीवशास्त्र. जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी. बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र. एवढंच शिकवलंय का? मोठा वा सुधरा. अरे मोठं झाले तुम्ही आता. ते बाकीच्या क्लासचे तंगडे सोडा. स्पेलिंग हे ते शब्दाचा अर्थ सांगतात. काय एक्सप्लेन करायचं असतं. व्हॉट इज बायोलॉजी? जीवशास्त्र सांगितलं, पण जीवशास्त्र काय? तू पण तशाच क्लासवरून आलाय वाटतं. एक स्पेलिंग 3 टाइम लिहायचं, त्याचा अर्थ पाठ करायचा. अर्थ नाही त्याला. कळ? हो. बायोलॉजी म्हणजे काय शिकवलेलं आहे तुम्हाला? सांगा ना बुकाला. अरे बायोलॉजी म्हणजे काय बोलले तुम्ही? जीवशास्त्र. शास्त्र म्हणजे काय? अभ्यास. एखाद्या गोष्टीचा आपण अभ्यास करतो. मग आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे? स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज नोन ॲज बायोलॉजी. तुमचे का गुडघ्यात आहे जराशी? त्या सकाळची झोप नाही झाली. दुपारी बरोबर उत्तर देतात. सकाळी सकाळी कसं काय असे दलिंदरसाठी ऑफ? खरं खरं सांगा, कोणी कोणी आंघोळ केली? तू खाली कर. हिरे मी केली. हा ठीक आहे. जीवशास्त्र म्हणजे स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जिवंत जीवांचा अभ्यास करायचा म्हणजे काय? जीवशास्त्र. कळ? आता जीवशास्त्र पण कसं? बायोलॉजी पण कसं? मायक्रो. मायक्रो म्हणजे असे ऑर्गॅनिझम जे आपण फक्त अंडर मायक्रोस्कोप बघू शकतो. कशात बघू शकतो? मायक्रोस्कोप. कशात? मायक्रोस्कोप. उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. उघडा डोळे बघा नीट. ओके, हरिहर रहा. एक कन्सेप्ट पुढे. ओके, एक नाही, कन्सेप्ट बिल्ड करा इथे. बाकीकडं होणार नाही. बाकीकडं ट्रान्सलेशन. ओके, चलो मग आता स्टार्ट करायचं. मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय? असे जीव जे फक्त कशात दिसतात? मायक्रोस्कोप खाली दिसतात. अशा जीवांचा अभ्यास करणे म्हणजे मायक्रोबायोलॉजी करणे. आता आपल्याला याच्यात शिकायचंय मायक्रोबायोलॉजी. आता आपण नेमकी अभ्यास का करतोय मायक्रोबायोलॉजीचा? तर सगळ्यात पहिली गोष्ट, मायक्रोबायोलॉजी काय? आपण जो अभ्यास वगैरे करतोय, जेवढा पण सिलेबस आहे पहिलीपासून तर आपल्या जीवनाचं, शिक्षणाचं शेवटचा क्षण आहे, जो अभ्यास दिलाय तो फक्त मानवी हितासाठी दिलेला आहे. आपलं कसं भलं होईल याच्यासाठीच आपण अभ्यास करतोय. बरोबर. मग आता मायक्रोबायोलॉजीचा अभ्यास पण कशासाठी करायचा? आपलं कसं भलं होईल त्या मायक्रो ऑर्गॅनिझम पासून. बरोबर आहे. म्हणूनच आपल्याला स्टडी करायचंय त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा आपण कसं काय उपयोग करून घेऊ, म्हणून तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे. ओके,
आता आपण सगळ्यात आधी मायक्रोबायोलॉजीचं कसा यूज करू. तर सगळ्यात आधी तुम्ही बघितलं असेल डेअरी प्रोडक्ट्स. डेअरी दूध घेतात ना, दूध, दही. दूध, दही, ताक, श्रीखंड, आम्रखंड, बरोबर. ते बनवायला काहीतरी प्रोसेस असते. त्या प्रोसेसमध्ये काय टाकताय, मायक्रो ऑर्गॅनिझम टाकतात. काय टाकतात, सॉरी, काय टाकतात, मायक्रो मग मायक्रो ऑर्गॅनिझम टाकले आणि त्याच्यापासून आपण काहीतरी फूड प्रोडक्ट बनवला, म्हणजे आपण त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज केला. कळलं काय अडचण, मायक्रोबायोलॉजी कळलं. बस मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज आपल्यासाठी आपण केला, फक्त खायसाठीच नाही केला. तर अजून आपण काय कशासाठी केलाय, मेडिसिन, बरोबर. त्याच्यानंतर असे काही काही मेडिसिन्स आहेत जे फक्त एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या युजने आपल्या याच्यात जाऊ शकतात, किंवा म्हणजे त्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या युजनेच बनवू शकतात. आपल्या शरीरातले काही असे आजार आहेत जे फक्त दुसरे मायक्रो ऑर्गॅनिझम डिस्ट्रॉय करू शकतात, त्यांच्यामुळे डिस्ट्रॉय होऊ शकतात. डायरेक्ट मायक्रो ऑर्गॅनिझम टाकतो का आपण, नाही. ते कशात टाकतो, आधी गोळ्यांमध्ये कन्वर्ट वगैरे करतो, त्यांचे एन्झाईम्स वगैरे कन्वर्ट करतो आणि मग आपण टाकतो, बरोबर की. कळलं. पुढं बघायचं, आपल्याला बघायचं आहे अप्लाइड मायक्रोबायोलॉजी, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी आणि प्रोडक्ट्स. आता बघू आपण अप्लाइड मायक्रोबायोलॉजी, ब्रांच ऑफ बायोलॉजी वी स्टडी ऑफ द एन्झाइम्स रिलेटेड टू सम प्रोकॅरियोट्स and eukaryotic microbes, proteins, applied genetics, molecular biology, etc. is performed is called as applied microbiology. Applied microbiology का एक ब्रांच है of biology we study enzymes. एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यापासून आपल्याला काहीतरी एन्झाईम तयार करायचे, त्याचा स्टडी आपण कशात करतो, अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. ओके, सिंपल आहे. अप्लाइड मायक्रोबायोलॉजी एवढे लॅबोरेटरीमध्ये आपण स्टडीज वगैरे करतो. ओके, त्याच्यानंतर आपल्याला पुढे व्हायचंय इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. कोणतं मायक्रोबायोलॉजी, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. आता आपण तुम्ही घरी गेल्यावर बघा, तुम्ही दूध घेतात, दुधापासून दही तयार करतात किंवा रेडीमेड दही तयार करतात. ते रेडीमेड दही आता मम्मीने काय दूध उरलेलं आहे कालचं, बरोबर, वाया जाईल. मग त्याच्या आधी मम्मी काय करते, कालचं उरलेलं दही आहे, एक चम्मच दही त्या दुधात टाकून देते. दुधाचं दुसऱ्या दिवशी काय होऊन जातं, दही होऊन जातं. दूध का दूध, उसका यूज दही में, बरोबर की. मग असं करते तर आपल्याला अमूलची कंपनी टाकायची आहे, एकदम मोठ्या लेवलची कंपनी टाकायची आहे, फक्त दही विक्रेता व्हायचे आपल्याला, युवा उद्योजक. असे रील बनवायचे, हॅशटॅग युवा उद्योजक, बरोबर की. स्वतःचं साम्राज्य. त्याच्यासाठी आपल्याला बिझनेस उघडायचा आहे डेअरीचा, आपल्याला विकायचं आहे दही. तर आपण रात्रीच्या दहीने उरलेली दही बनवू का, त्याच्यासाठी काहीतरी प्रोसेस लागेल ना भाई, बरोबर की नाही. कुछ तो प्रोसेस मांगता ना. तू ऐसे करेगा का, कल का दही उरा है उसको डाल दे, बन गया 10 का दूध लाने का 20 का बेचने का दही, बराबर की नहीं. ऐसे धंधा करेगा क्या, नहीं. बड़ा सोचो ना, बड़ा. तो उसके लिए बड़ी प्रोसेस रहती, वो इंडस्ट्रीज रहती. देखो फैक्ट्री, फैक्ट्रीज में क्या करती है, प्रोसेस करते कुछ तो बड़े अमाउंट में करते, उसकी वजह से क्या मिलता, बड़ा प्रोडक्शन मिलता. समझा, बड़ा अमाउंट बड़ा प्रोडक्शन. सो जा भाई, तू सो जा. ओके, गर्मी होने लग गई. मला का थंडी वाजते. चला, आता आपल्याला बघायचं इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. काय इंट्रोडक्शन बघितलं तुम्ही, वेरियस प्रोडक्शन विद द हेल्प ऑफ फर्मेंटेशन प्रोसेसेस. अपन को क्या बनाना है, ब्रेड, बोले तो चीज, वाइन, रॉ मटेरियल फॉर केमिकल्स, न्यूट्रिएंट्स, मेडिसिन, ये सब बनाने का मांगता ना अपन को. तो उसके लिए इंडस्ट्रियल माइक्रोबायोलॉजी अपने को पढ़ना मांगता. समझा. यूज ऑफ माइक्रोब्स फॉर गार्बेज मैनेजमेंट, सिर्फ खाने के वास्ते ही नहीं, वो जो कचरा बिचरा रहता, बराबर, उसको मैनेजमेंट करने के लिए भी कुछ माइक्रो ऑर्गेनिज्म लगते. और खत मालूम है, खत, वो खत बनाने के लिए भी क्या लगते, माइक्रो ऑर्गेनिज्म लगते.
तो सबके लिए माइक्रो ऑर्गेनिजम्स इंपॉर्टेंट है। समझे इधर तक? ये बात बैठी दिमाग में, आगे जाने का। तो अभी डेयरी प्रोडक्ट्स में अपन देखेंगे, पहला प्रोडक्ट है हमारा पॉल्यूशन कंट्रोल वरती काय ऊपर पोल्यूशन कंट्रोल। हो बी मध्ये शेवटी हाँ तो वही ना, फिर पोल्यूशन कंट्रोल हो गया ना। आणि पण ते काय पोल्यूशन कंट्रोल कैसे करने का, देख अभी क्या कर रहे हैं, पोल्यूशन माने क्या, वातावरण खराब। आता गव्हर्नमेंट एक प्रोजेक्ट राबवते, तुमच्या गल्ली गल्लीतनं ते टनल गेले बघा खालून, अंडरग्राउंड गटर, तर त्याचं होणार असं आहे ना, ते सगळं पाणी नदीत जाणार आहे किंवा एका ठिकाणी जाणार आहे, नदीत नाही जाणार, एका ठिकाणी जाईल, त्याच्यावर प्रोसेसेस करतील काहीतरी, त्याला फिल्टर करतील आणि ते वापस वापरण्यायोग्य करतील, अशी सगळी प्रोसेस चालू आहे। मग त्या प्रोसेसमध्ये ते पाणी फिल्टर करायचंय, नुसतं केमिकल्स टाकतील का? नाही, त्याच्यात काय टाकतील? मायक्रो ऑर्गॅनिझम्स। काय टाकतील? मायक्रो ऑर्गॅनिझम्स। काय टाकतील? ओके चलो प्रोडक्ट्स। अभी प्रोडक्ट्स कैसे बनते, डेयरी प्रोडक्ट्स म्हणता आपण को। देखो सबसे पहिले तुमच्या घरी पाहुणे येतात, पाहुण्याला चहा लागतो, चहा लागतो, दूध आणावं लागतं, दूध आणावं लागतं, मम्मी हळूच बोलते पाहुण्यांना, चहा घेणार का? पाहुणे म्हणतात काही गरज नाही नव्हतं. अहो घ्या ना एक कप, आत्ताच पिला नाही आत्ताच पिऊन आलो, अरे घ्या लगेच पप्पा, ते दोनदा मम्मीचं विचारून झालेलं असतं, मम्मीच्या मनासारखं असतं, नाही बोललेले असतात, लगेच पप्पा येतात मागून लुंगीवर, अहो घ्या ना एक कप, ठेव गचा, मम्मी जिपसावून घेते, मध्ये जाते, फ्रीज उघडते, दूध नाही, मम्मी बोलवते चिंटूला, चिंटू येतो, चिंटू म्हणतो काय, मम्मी म्हणते दूध संपलंय, दूध घेऊन। चिंटू लगेच जातो पाहुण्यांसमोर, काय काका केव्हा आले, काय म्हणते तब्येत बिब्येत, कशाला विचारतो, कशाला आले हा प्रश्न त्याच्या मनातच दाबतो, गिळून घेतो, बाहेर जातो, कारण त्याने जो प्रश्न विचारला तर तो घरात येणार नाही, बरोबर, तो बाहेर जातो, दुकानदाराकडे जातो, दूध घेऊन येतो, येताना त्याच्या मम्मीने पिशवी दिलेली असते, जातानाच त्या पिशवीत तो दूध टाकतो, पाहुण्यांसमोर असं लपत लपत घेऊन येतो, गेले नाही का, हा प्रश्न मनात असतो, ते दूध आपण ठेवतो, तर बऱ्याच वेळा आपण पिशवीचं दूध आणतो इमर्जन्सी मध्ये, कोणतं दूध आणतो? पिशवीचं। आता पिशवीचं दूध उकळावा लागत नाही, डायरेक्ट चाट टाकतो, बरोबर की नाही? तर डायरेक्ट चाट टाकल्यावर तुम्हाला प्रश्न पडत असेल, अरे भाई उकळवा का बरं नाही लागत, आपण आणतो डेअरीत ना, ते उकळावा लागतं, एकावर उकळावा नाही लागत, मग त्याच्या मागे प्रोसेस असते, त्या प्रोसेसचं नाव आहे पॉस्चरायझेशन। कोणती प्रोसेस? पॉस्चरायझेशन। तर व्हॉट इज पॉस्चरायझेशन? पॉस्चरायझेशन म्हणजे काय माहिती? हो, दूध आहे ना, दूध सांगतो कशी करतो, तू विचारता मी सांग, दूध असतं, दूध बरोबर, त्याला उकळवतात, हळू पाणी पे, दूध असतं, दूध त्याला उकळवतात, खळ 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 खळ, बळ 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 बळ, उकळवतात उकळवतात उकळवतात, उकळवल्यानंतर त्याला इमिडिएटली फ्रीज मध्ये ठेवून देतात। आता मला सांगा उकळवतात का बरं, तर दुधात मध्ये काहीतरी मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो करतील ना, कारण दुधात फॅट वगैरे, प्रोटीन आहे, बरोबर, कॅल्शियम आहे, बरोबर, मायक्रो ऑर्गॅनिझम्स लगेच ग्रो करतील, बॅक्टेरिया लगेच ग्रो करतील, मग त्यांना मारायसाठी आपण काय करतो, डायरेक्ट उकळून टाकतो, उबाल डालने का, उबाल के डालने के बाद उसको है ना फिर से फ्रिज में रख देते, क्यों रख देते? क्योंकि ठंड में बैक्टीरिया ग्रो करेंगे क्या? नहीं करेंगे,
दूध खराब होगा क्या? नहीं होगा। ऐसे वो फैक्ट्री में करते अमूल वाले, करने के बाद वो पिशवी में पैक करते, बर्फ के सिल्ली पे लेटा देते दूध की थैली को, या बर्फ पे डाल देते पिशवी को, और फिर दुकानदार के पास आता, दुकानदार फ्रिज में रख देता, तो खराब होने का कुछ प्रश्न ही नहीं है, बराबर ना। उसके बाद वो किधर आ जाता? हमारे घर में तुमने ऐसा लाया नहीं रहता, देखो ऐसा। काका नमस्कार, आलो असं आणलेलं लागतं, बरोबर ना? मग तीच प्रोसेस असते पॉस्चरायझेशन. काय कोणती प्रोसेस? तुम्ही जे लवाड्या करून दूध आणलेलं आहे ती प्रोसेस नाही. ते फॅक्टरीमध्ये दूध जसं गरम झालेलं आहे त्या प्रोसेसला बोलतो पॉस्चरायझेशन. कळलं का? मग आता हे दुधापासून आधीच्या लोकांचं काय डोकं चाललं काय माहिती, इन एन्शियंट डेज असं म्हटलं जातं की दूध आहे, दूध जास्त वेळ टिकून राहील का? नाही राहणार, पण दही जास्त वेळ टिकून राहील. समजा कालचं दूध उरलेलं आहे, लोकांनी काय केलं, बाई दूध उरलंय वाया जाईल, त्यांनी काय करून टाकलं, दुधाचं दही बनवून टाकलं. आता दुधाचं दही कसं काय बनवतील? तर सगळ्यात आधी कालचं उरलेलं दही थोडस टाकतील, दुधाचं काय बनवून जाईल? दही. बरोबर. आता नेमकी ते दही कसं काय बनतं? तर दही बनवायला लॅक्टोबॅसिलाई नावाचा एक बॅक्टेरिया असतो. कोणता बॅक्टेरिया? लॅक्टोबॅसिलाई. कोणता? लॅक्टोबॅसिलाई. जोराने बोला. कोणता? लॅक्टोबॅसिलाई. तर लॅक्टोबॅसिलाई काय करतो? दूध आहे, दूध, दुधात शुगर्स असतील. शुगर म्हणजे साखर नाही आपली, नॅचरल शुगर्स बोलतो आपण. ग्लुकोज, ग्लुकोज, फ्रुक्टोज, सक्रोज, लॅक्टोज, बरोबर. तर दुधात लॅक्टोज नावाची शुगर असते. कोणती? लॅक्टोज. कोणती? लॅक्टोज. आता लॅक्टोज नावाची शुगर आहे ना, तो लॅक्टोबॅसिलाई काय करतो? लॅक्टोज शुगरचं ऍसिड करून टाकतो, लॅक्टिक ऍसिड करून टाकतो. लॅक्टोज शुगर आहे, लॅक्टोबॅसिलाई आला, लॅक्टिक ऍसिड केलं. लॅक्टिक ऍसिड काय करतं? दुधामधले जे काही प्रोटीन्स आहे, कॅल्शियम आहे, ते सगळे असे जवळ जवळ आणायला लागतो. कसे येतात? असे जवळ जवळ येतात. जवळ जवळ आले तर ते कसे होतात? घट्ट होतात. आणि दूध घट्ट झालं म्हणजे त्याची दही बनून जाते ना भाई. हो गया दूध का दूध, दही का दही. सिंपल असं बनतं दुधाचं दही. कळलं? काही अडचण? आता बघू आपण योगर्ट कसं बनतं. योगर्ट म्हणजेच दही ना, होऊन गेलं. कर्ड, योगर्ट. ओके. योगर्ट इज मिल्क प्रोडक्ट प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिलाई. लॅक्टोबॅसिलाई फॉर मेंटेनिंग द प्रोटीन कंटेंट. Condensed milk powder is mixed with milk to be fermented for industrial production of yogurt. आता आपल्याला इंडस्ट्रियल बघायचंय, हे घरचं पाहिलं आपण, आता इंडस्ट्रियल. योगर्ट इज मिल्क प्रोडक्ट. काय मिल्क प्रोडक्ट आहे? विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिलाई. कशाने बनला? लॅक्टोबॅसिलाई. फॉर मेंटेनिंग द प्रोटीन कंटेंट, त्याच्यातलं प्रोटीन कंटेंट नीट राहावं म्हणून त्याच्यात काय टाकतो आपण? कंडेन्स्ड मिल्क पावडर. काय टाकतो? कंडेन्स्ड मिल्क पावडर इज मिक्स्ड विथ द मिल्क टू फर्मेंटेड फॉर द इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ योगर्ट. म्हणून मार्केटमधली दही बघा, अमूलची दही कशी असते? जरा घट्ट असते, कारण त्याच्यात काय टाकलेली असते? मिल्क पावडर टाकलेली असते. कळ? मिल्क इज बॉइल्ड at once it cools to warm temperature. Bacterial strains of Streptococcus, Thermophilus and Lactobacilli delbruci are added to it in 1:1 proportion. नाव अवघड बॅक्टेरियाचे लक्षात ठेवा. मिल्क जेव्हा बॉईल होतं, इट कूल्स टू वॉर्म टेम्परेचर, ते वापस थंड होतं. त्याच्यानंतर त्याच्यात काय टाकतात? स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. काय टाकतात? थर्मोफिलस आणि लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकाय. हे टाकल्यानंतर 1:1 proportion मध्ये लॅक्टिक ऍसिड बनतं आणि स्ट्रेप्टोकोकस दॅट मेक द प्रोटीन्स टू जेल आउट दॅट गिव्स डेन्स कन्सिस्टन्सी टू द योगर्ट. लॅक्टोबॅसिलाई काय करतं? लॅक्टोजचं लॅक्टिक ऍसिड आणि ते स्ट्रेप्टोकोकस आहे ते काय करतं? घट्ट करायचं काम करतं. कोणाला? ते दुधाच्या प्रोटीन्स वगैरे, आणि त्याच्यामुळे काय होतं रे? ते दही होतं, घट्ट होतं. बरोबर की?
Acetaldehyde like compounds are formed due to lactobacilli that gives characteristic taste to the yogurt. ऍसिड नावाचं कंपाऊंड फॉर्म होतं, त्याच्यामुळे काय येते, टेस्ट येते. काय येते, टेस्ट. Nowadays various fruit juices are mixed with yogurt to impart different flavors. आताच्या काळात ज्युसेस पण ऍड करतात, त्याला फ्लेवर द्यायचं काम करतात. ओके, आळस देऊ नका. आता काय टाकताय, ज्युसेस वगैरे टाकताय त्याच्यात फ्लेवर द्यायसाठी. ओके, हा एक्झाम्पल स्ट्रॉबेरी योगर्ट. बघा स्ट्रॉबेरी योगर्ट बी आले, खाल्ले की बनाना योगर्ट. Shelf life of yogurt and its probiotic properties can be improved by pasteurization. पॉस्चराइज केलं का त्याच्याने काय होते, शेल्फ लाईफ इम्प्रूव्ह होते. आता व्हॉट इज शेल्फ, शेल्फ म्हणजे कव्हर, त्याच्यात राहण्याची जी कॅपॅसिटी आहे ती इम्प्रूव्ह होते, जास्त दिवस राहू शकतं. कशामुळे, पॉस्चरायझेशन. कळलं. आता बटर पाहिजे आपल्याला, बटर तूपच ना. Two types of butter like sweet cream and cultured are produced on large scale. बटर बद्दल काही जास्त दिलेले नाही. दोन टाइपचे बटर असतात. बटर स्वीट क्रीम अँड कल्चर्ड आर प्रोड्यूस्ड ऑन लार्ज स्केल. मायक्रोब्स आर यूज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ कल्चर्ड व्हरायटी. दोन टाइप आहे, स्वीट क्रीम आणि काय, कल्चर्ड. कल्चर्ड बनवायला काय वापरतात, मायक्रोब्स वापरतात. बस एवढं दिलेलं आहे, जास्त काही दिलेलं नाही, जास्त काही ताण घ्यायचा नाही. चीज प्रोडक्शन, चीज पिझ्झावर असं घसून टाकलेलं राहतं पा, चीज. बरोबर की नाही. आपण अंकलला म्हणतो, अंकल एक चीज मारून द्या, चीज. डबल चीज पिझ्झा, डबल चीज दाबेली. अंकल म्हणतो 20 रुपये एक्स्ट्रा लागतील. आता ते 20 रुपये एक्स्ट्रा आहे, ते घरी कसं काय बनवू बघू आपण. यांची प्रोसेस चोरी करून घेऊ, बनवता आला तर बनवू, त्याला 30 ला विकू आपण, मग तो 40 ला विकत. असेच रेट वाढताय मार्केट. लोक म्हणताय महागाई वाढते. चीज प्रोडक्शन 37. हा चीज प्रोडक्शन. चीज इज प्रोड्यूस्ड ऑन लार्ज स्केल फ्रॉम द abundantly available cow milk all over the world. सगळ्यात जास्त मिल्क कशाचं आहे, काऊचं आहे ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये. त्याच्यापासून आपण काय बनवतो, चीज. कशाच्या मिल्क पासून, गाईच्या मिल्क पासून. फर्स्ट केमिकल अँड मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट ऑफ मिल्क आर परफॉर्म. सगळ्यात आधी मिल्क चांगलं आहे का खराब आहे ते बघतो, किती क्वालिटी ते बघतो. सम कलर्स अँड मायक्रोब्स लाईक लॅक्टोबॅसिलाई, लॅक्टीज, लॅक्टोबॅसिलस सेरमोरिस अँड स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आर मिक्स्ड विथ मिल्क. काय बॅक्टेरियाज ऍड करतो, कोणते, सम मायक्रोब्स लाईक लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस सर्मोरिस आणि स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. हे त्याच्यात मिक्स केल्यानंतर इट इम्पार्ट सोरनेस. काय वाढवतात ते, सोरनेस म्हणजे आंबटपणा वाढवतात टू मिल्क. आफ्टर दिस टू इम्पार्ट द टेस्ट टेक्स्चर वे वॉटर इन योगर्ट नीड्स टू बी रिमूव्ड. हे डे स्ट्रक्चर झालं का, पाणी असतं ते काढून. योगर्ट मधलं जे वरवरचं जे स्ट्रक्चर आहे डेन्स घट्ट, म्हणजे दुधातलं जे वरवरचं घट्ट स्ट्रक्चर आहे त्याच्यापासून आपण काय बनवतो, चीज बनवतो. ओके. आले मध्ये दही मधलं पाणी, दही मध्ये पाणी येतं ना. आणि कळे का दही मध्ये पाणी देत का साईडला. आपण दही बनवतो, दिले ना आपण दही बनवतो. साय वेगळी रे. चला. An enzyme rennet obtained from alimentary canal of cattle was being traditionally used earlier. आधी काय करायचे माहिती का, एक एन्झाइम आहे जे ना रुमिनंट म्हणजे कॅटल माहिती का, गाय म्हैस यांचा एलिमेंटरी कॅनल मध्ये रिनेट नावाचा एन्झाइम सापडायचा. कोणतं, रिनेट. ते वापरून काय बनवायचे, आधी चीज बनवायची. However, an enzyme protease obtained from fungi is used to at present produce vegetarian cheese. मग लोक काय म्हणायचे, गाईच्या पोटातनं निघलंय ते एन्झाइम वापरलाय, चीज नॉनव्हेज आहे आणि दूध काय, येडे लोक आहेत. बरोबर की नाही. मग असे लोक विरोध करायला लागले चीजला. मग त्याच्यानंतर
However, an enzyme protease obtained from fungi. फंगी पासून एक एन्झाइम निघलं, त्याचं नाव आहे प्रोटीएज. त्याच्यापासून काय बनवायला लागले? व्हेजिटेरियन चीज. The whey is separated from yogurt, which has some other uses. Then process of production of cheese is started through steps. ते वरचं काढल्यानंतर चीजची प्रोसेस चालू होते. Then like cutting the solid yogurt into pieces. सॉलिड झालेलं योगर्ट कशात कट करायचं? पीस मध्ये. योगर्ट आधी हे तयार होईल ना, योगर्ट तयार होईल, दही तयार होईल, बरोबर. देन वॉशिंग, रबिंग, धुवायचं त्याला, म्हणजे चांगलं धुवून टाकायचं, म्हणजे साफ करायचं. रबिंग, साल्टिंग, त्याच्यावर साल्ट मारायचं जरा, अँड मिक्सिंग ऑफ इसेन्शियल मायक्रोब्स, आणि अजून काहीतरी मायक्रोब्स टाकायचे, बरोबर. भामटे ते सांगितलं नाही त्यांनी काय काय टाकले. पिगमेंट्स अँड फ्लेवर्स. पिगमेंट्स म्हणजे कलर देणारे असे काहीतरी टाकायचं, फ्लेवर्स टाकायचे. देन चीज इज प्रेस्ड अँड कट इनटू पीसेस अँड स्टोर फॉर रिप्लेसिबिलिटी. हे सगळं झाल्यानंतर त्याला कट करतात, त्याला दाबतात, प्रेस करतात आणि त्याला स्टोर करून देतात. आता व्हॉट इज राईटनिंग? पिकण्यासाठी म्हणजे असं मानलं जातं, चीज जेवढं जास्त ओल्ड असेल तेवढं जास्त भारी लागतं असं मानण्यात येतं. ओके, मग ते काय करून ठेवतात? स्टोर, पिकू देतात त्याला, बरोबर की नाही? कळलं? आपण आज चीज बघितलं, उद्या आपण पुढचं बघू. ओके, आज के लिए शुक्रिया. जो आए उनका धन्यवाद, जो नहीं आए उनको हम देख लेंगे. ओके, बाय बाय.